श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वतःचं घर लवकर होण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करावी। आता प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं। आता आपण भाड्याच्या घरात राहतो, पण आणखीनही आपलं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं हक्काचं घर असावा आणि त्या घर आपलं हक्काचं होण्यासाठी किंवा आपलं स्वतःचं घर होण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची कोणती सेवा करता येईल का, जेणेकरून आपलं जे स्वप्न आहे घराचं ते पूर्ण होईल। तर आपल्याला एक सेवा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची। जर का तुम्ही ही सेवा मनातून केली, विश्वास ठेवून स्वामींवरती केली, तर नक्कीच तुमचं स्वतःचं घर लवकर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। आता घर स्वतःचं होण्यासाठी असं नाही की तुम्ही काहीच केलं नाही आणि सेवा करत बसलात आणि तुमचं स्वप्न पूर्ण नाही झालं, तर तुम्ही असं म्हणू नका की आम्ही तर किती सेवा केली आणि आमचं घर नाही पूर्ण झालं। तर कष्टाशिवाय पर्याय नाही। त्यासोबतच तुम्ही सेवा जसं करताय त्याचबरोबर तुम्हाला कष्टसुद्धा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। थोडक्यात जर का तुमच्या घर होण्यासाठी काही अडथळे येत असतील, अडचणी येत असतील, तर नक्कीच तुम्हाला ही सेवा उपयुक्त ठरणार आहे। हे बघा, तुम्ही जसं कष्टाशिवाय यशाला पर्याय नसतं ना, तसंच आपण कष्ट केलं तर आपण जर सेवा केली तर नक्कीच आपलं घर लवकर होणार आहे। आता कष्ट तर कुठेही आपल्याला करावाच लागते, पण ते कष्टाचं फळ मिळण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीमागं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर काय सेवा करायची आहे, तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आता आपण 21 दिवसाचं पारायण करतो, 11 दिवसाचं पारायण करतो किंवा 51 दिवसाचं सुद्धा पारायण करतो। आपली एवढी मोठी इच्छा आहे की स्वतःचं घर व्हावं, ही खूप मोठी इच्छा, स्वप्न आहेत आपली। त्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त सेवा करावी लागणार आहे। आपल्याला 21 किंवा 11 स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं नाही, तर 108 पारायण करायचे आहेत। दररोज नित्यनियमाने आपल्याला एक पारायण पूर्ण करायचं आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय दररोज नित्यनियमाने आपल्याला वाचायचे आहेत आणि 108 दिवस हे पारायण करायचं आहे। हे पारायण करत असताना तुम्हाला काही नियम अटीसुद्धा पाळायचे आहेत। तर मांसाहार वर्ज्य आहे, मांसाहार अजिबात करायचा नाही। त्याचबरोबर घरातही करू द्यायचा नाही। जर शक्य नसेल घरात करणं, तर पण जी व्यक्ती पारायण करते त्या व्यक्तीनं तर अजिबात करायचा नाही। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट पर अन्न अजिबात घ्यायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, आपल्याच घरी राहून हे पारायण पूर्ण करायचं आहे। मासिक धर्म आला तर तेवढे 4 दिवस स्किप करायचं आहे आणि पुन्हा आपल्या पारायणाला सुरू करायचं आहे। असं तुम्हाला 108 पारायण करायचे आहेत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे। त्यानंतर महत्त्वाचं तुम्हाला पारायण करताना सुतक वगैरे पडलं तर नव्यानं या पारायणाची सुरुवात तुम्हाला करावी लागणार आहे। तर या प्रकारे तुम्ही 108 पारायण नक्की करा। नक्की स्वामी महाराज अशक्यही शक्य गोष्टी तुमच्यासोबत घडतील आणि स्वतःचं घर नक्कीच लवकर होण्यास तुम्हाला मदत करतील। त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे। श्रीकृष्ण यांचा एक मंत्र आहे, तो तुम्हाला नित्यनियमाने 108 दिवस म्हणायचा आहे। तुम्हाला सकाळी वेळ मिळत असेल सकाळी म्हणू शकतात किंवा संध्याकाळी सुद्धा एक माळी जप 108 वेळेस ते तुम्हाला म्हणायचं आहे। तर मंत्र कोणता आहे की ओम अधिष्ठानाय नमः असं म्हणत तुम्हाला 108 वेळेस एक माळ जप 108 दिवस तुम्हाला ह्या मंत्राची करायचं आहे। मंत्र आणखीन एकदा सांगते, ओम अधिष्ठानाय नमः असं म्हणत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर अतिशय प्रभावीशाली अशी एक सेवा आहे, ती सुद्धा सेवा तुम्ही आता 3 सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत। कोणतीही एक सेवा तुम्ही नक्की करा, नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे। ज्या काही तुमच्या घर स्वतःचं होण्यासाठी अडचणी येत असतील त्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होणार आहे। तर कोणत्याही बुधवारी तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस सकाळी किंवा संध्याकाळी, सकाळी जर वेळ मिळाला तर सकाळी सुद्धा तुम्ही आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे। आसन टाकून आसनावरती बसायचं आहे। एक थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, तांदूळ ठेवायचे आहेत तिथं देवघरासमोर आणि एका डिशमध्ये ठेवले तांदूळ तरी चालतात आणि त्याच्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे। देवातली जी आपण देवासाठी वापरतो बरडी सुपारी, ती सुपारी तुम्हाला तिथं ठेवायची आहे। सुपारीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि विश्वकर्म चालीसा वाचायची आहे। आता विश्वकर्म चालीसा तुम्हाला इंटरनेटवरती मोबाईलवरती जरी तुम्ही
मिळून जाईल, तर तुम्हाला तिथून ती वाचायची आहे. PDF वगैरे आहेत विश्वकर्मा चालीसाच्या, तर ती तुम्हाला वाचायची आहेत. दररोज तुम्हाला तिथं बसून 3 वेळेस ते विश्वकर्मा चालीसा वाचायची आहे. आणि विश्वकर्मांना सेवा करत असताना तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे की माझं स्वतःचं घर लवकर होण्यासाठी, आणि त्या घरामध्ये मी सुखी समाधानीने त्या घरामध्ये राहावं अशी देखील त्यांना प्रार्थना करायची आहे. जर का तुम्ही विश्वकर्मा यांना ही जर प्रार्थना केली तर नक्कीच तुम्हाला तुमचं लवकर घर होण्यासाठी मदत होणार आहे. स्वतःचं घर लवकर होण्यासाठी विश्वकर्माची सेवा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. तर नक्कीच तुम्ही हे 3ही उपायातलं कोणतेही उपाय करून बघा. नक्कीच तुमचं स्वतःचं घर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.